काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3000 रुपये द्या, अमकं करा. त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता. काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता. काय काय नको नको ते आरोप केले होते. त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता वाटपाची एक फिक्स तारीख आता करावी, कारण खुशखबर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये देऊन नक्कीच सरकारने लाडक्या बहिणीचे प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर द्यावे. कारण माननीय एकनाथजी शिंदे यांनी एक महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओ, की ज्यामध्ये लाडक्या बहिणीचे लाड सुरूच राहणार, 1500 रुपये कधीच बंद होणार नाही. ही योजना फक्त इलेक्शनसाठी नाही तर लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आहे असे माननीय एकनाथजी शिंदे नेहमीच म्हणतात. पण जानेवारी हप्ता वाटपाची तारीख कधी? कारण 18 फेब्रुवारीला जो GR आला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून, आता त्याच्यासाठी सुद्धा बरेच दिवस झाले. त्यानंतर जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात संपत आला तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. हे 1500 रुपये सरकार देणार का नाही असे सुद्धा प्रश्नचिन्ह लाडक्या बहिणींच्या समोर आहेत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण खुशखबर तर 100% असणार आहे. लाखो बहिणींचे पैसे आता जमा होणार आहे. व त्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की EKYC दुरुस्ती, म्हणजे आम्ही आता EKYC दुरुस्ती केली आहे, आमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% जमा होणार का? ही सगळी प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण पूर्ण माहिती नाही पाहिली तर काय होतं की लाडक्या बहिणीचे गैरसमज होतात व त्यांना असं वाटतं की ही माहिती फेक आहे किंवा ही काहीतरी उलटसुलट माहिती देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, जानेवारी हप्ता वितरण 23-24 जानेवारीपर्यंत हप्ता मिळणार, पण GR काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आता असं झालेलं आहे ना की इलेक्शन झालं, लाडक्या बहिणीचा वापर झाला हे असं म्हणू शकतात. कारण लाडक्या बहिणी सुद्धा स्वतः तेच म्हणत आहेत की इलेक्शन झालं, लाडक्या बहिणीचा वापर झाला, आता इथे GR निघो किंवा नाही निघो, पैशांचं वितरण हो किंवा नाही हो हे आता चेक केलं जात नाही. मंत्री आदितीताई तटकरे सुद्धा आधी माहिती देत होत्या, परंतु आता खूप दिवस झाले की लाडक्या बहिणींना असं कोणतेही GR येत नाही. बरं आपण म्हणू शकतो की त्यावेळेस आचारसंहिता होते त्यामुळे GR येत नव्हते. पण आता आचारसंहिता नाही ना, इलेक्शन नाही, आता तुम्ही 18 तारखेला एक GR आला. त्यानंतर सरकारची एक जबाबदारी होती की 20 तारखेपर्यंत महिला व बालविकास विभागाकडून हा GR काढण्यात यावा व 20 ते 21 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे 100% जमा व्हायलाच पाहिजे होते. पण आता 23 तारीख उगवलेली आहे, आज तरी GR काढावं जेणेकरून 23-24 तारखेला लाडक्या बहिणींचे पैशांचं वितरण सुरळीतपणे सुरू होईल. व अशी जी वेबसाईट आहे, आता तुम्ही लाडक्या बहिणींसाठी एक छान वेबसाईट देण्यात आलेली आहे, त्यावरती एक तारीख द्या, तारीख जाहीर करा, जेणेकरून काय होईल ना की लाडक्या बहिणींना कोणतेही कन्फ्युजन राहणार नाही. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे द्या, कारण 2-2 महिने तुम्ही काय होतं की पेंडिंग पैसे ठेवत आहे. ज्या त्या महिन्याला द्या ना, मग कशाला लाडक्या बहिणी पण चिडतील, कशाला लाडक्या बहिणीच्या पैशांचं नुकसान होईल. कारण सरकारवर विश्वास ठेवून लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला निवडून दिलं आहे व आता महायुती सरकारची जबाबदारी आहे की लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये हे ज्या महिन्याच्या त्या महिन्याच्या तारखेला पाठवणे व त्या महिन्याच्या 1 आठवड्यापूर्वी म्हणजे 1 ते 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले पाहिजे आहे. तुम्ही सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा असो, तुम्ही पाहू शकता ss.माहिती जी काही वेबसाईट आहे त्यांची ऑफिशियल, त्यावरती तारीख जाहीर झालेली असते. तारीख जाहीर झाल्यामुळे विथ प्रूफ जे लाभार्थी आहे त्यांना सुद्धा माहिती होतं की आपले पैसे आता जमा होणार आहे. व आता लाडक्या बहिणींना आता हलक्यात घेतलं जात आहे का हे सुद्धा प्रश्नचिन्ह तिथे उपस्थित राहत आहे. व इथे EKYC दुरुस्ती झाली लगेच पैसे द्या असं लाडक्या बहिणी म्हणत आहे, कुठेच चुकत नाही. मी तर म्हणेन की यामध्ये लाडक्या बहिणी कुठेच चुकत नाही. दुरुस्ती केली आहे, ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे, मग लाडक्या बहिणीच्या हक्काचे पैसे नक्कीच मिळायला पाहिजे आहे. आता त्यामध्ये काय झालं की लाडक्या बहिणींना इथे सांगितलेलं आहे की मदत करण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केलेली आहे. बरं, मदत करायचं सोडून काय झालं आहे ना, इथे 86 लाख लाडक्या बहिणीने काय केलेलं आहे की अपात्र करण्यात आलेलं आहे. डायरेक्ट 86 लाख म्हणजे आकडा तुम्ही पाहू शकता. असं हळूहळू करून किती लाडक्या बहिणींना पुढील जे 5 वर्ष निवडणुकीपूर्वी किती बहिणींना तुम्ही अपात्र करेल हे सुद्धा आता लाडक्या बहिणी सतत विचारत आहेत. आता मेन मुद्दा आहे की खुशखबर 100% मिळणार, पण त्यासाठी काय पाहिजे आहे, आपल्याकडे GR काढणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे
महिला व बालविकास विभागाचे मंत्री अदितीताई तटकरे यांना एकच विनंती की आमच्या लाडक्या बहिणींचं जे पैसे आहे ते लवकरात लवकर द्या. तुम्ही वेबसाईटवरती अपडेट द्या, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अपडेट्स देत होत्या, परंतु आता कोणतेही अपडेट येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा का नाही, लाडक्या बहिणींनी काय विचार करावा हे सुद्धा नक्कीच इथे प्रश्न उपस्थित राहत आहे. तर KYC दुरुस्तीसाठी तुम्ही पर्याय दिलेला आहे, तर नक्कीच इथे KYC दुरुस्ती झालेली तरी लाडक्या बहिणींना पैसे द्या. व ज्यांची KYC झाली नाही, इथे एक मोठा घोळ झालाय बघा, ज्यांची KYC झाली नाही आता त्यांची काय चूक आहे, त्यांना तुम्ही डायरेक्ट अपात्र करता. त्या पण गरीब महिला आहेत, त्या सुद्धा काय झाले की गरीब महिला आहेत, त्यांच्यापर्यंत खरी माहिती मिळाली नाही, त्यांना माहितीच नव्हती की KYC काय प्रकार आहे. ते बँकेत जाऊन हेलपाटे घालून दमले, पण त्यांना ती माहिती पडत नव्हते. तुम्ही जेव्हा इलेक्शनच्या वेळेस लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कॅम्प घेऊन फॉर्म भरत होता, तशीच KYC करण्यासाठी सुद्धा कॅम्प घेऊन KYC करायची गरज होती. बरं, जेव्हा KYC सुरू झाले होते, आपण प्रत्येक व्हिडिओ सांगतो, जेव्हा KYC सुरू झाली होती 1 ते 2 आठवडे सुरळीतपणे वेबसाईट सुरूच नव्हती, चालूच नव्हती, इतकं त्याच्यावरती गर्दी होत होती, सर्व्हर डाऊन होत होते. आणि शेवटच्या आठवड्यात सुद्धा असं झालं की KYC करताना OTP प्रॉब्लेम बऱ्याच जणांनी येत होते, वेबसाईट चालत नव्हते. मी चुकीची वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की मी चुकली आहे. तुम्हाला बरोबर वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही नक्कीच सांगायचं आहे, कारण आपल्याला लाडक्या बहिणींसाठी ते उभं राहायचं आहे, लाडक्या बहिणींसाठी नक्कीच लढायचं आहे. KYC चौकशी होणार, नंतरच पैसे मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC दुरुस्ती केली आहे, टेन्शन घेऊ नका, तुम्ही पात्र होणार तर नक्कीच पैसे जमा होणार. पण सरकारकडे एक विनंती की ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे बंद करू नका. KYC तुम्ही करण्यासाठी अजून एक चान्स द्या, कारण काय की ही टेक्निकल प्रॉब्लेम होता किंवा लाडक्या बहिणींना माहिती नव्हती, खेडेगावात अजून सुद्धा माहिती नाही की KYC काय प्रकार आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही कॅम्प घ्या, कारण अंगणवाडी सेविकांचं झालं किंवा अंगणवाडी सेविकाचाही सुद्धा शेवटी माणूसच आहे, त्यांनी तर किती म्हणून मदत करावी ना. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ऑप्शन दिलं तरी तिथे कॅम्प लावा. तुम्ही प्रत्येक गावोगावी त्या लाडकी बहीण योजनेचे KYC संदर्भात असू द्या किंवा जे काही योजनेच्या संदर्भात असू द्या, माहिती द्या, ऑफिशियल माहिती द्या, जेणेकरून लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.